बऱ्याचशा स्त्रिया प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांना माहीतच नसतं की आपल्याला प्रेग्नन्सी राहिले, पण प्रेग्नन्सीमुळे हातपाय दुखणं, ताप येणं, उलटी मळमळ, डोकं दुखणं किंवा ओटी पोटामध्ये दुखणं यांसारख्या समस्या व्हायला लागला की खूप मोठी चुकी करतात. स्वतःच्याच मनाने घरात असलेली पेन किलर किंवा एखादी दुसरी गोळी जसं उलटी मळमळ डोकेदुखीच्या गोळ्या स्वतः घेऊन टाकतात, कोणाला विचारत सुद्धा नाही, आणि त्याचा साईड इफेक्ट स्वतःच्या बाळावर होतो, गर्भपात होतो. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण हार्मोनल इम्बॅलन्स. बऱ्याचशा स्त्रियांना पीसीओडी किंवा थायरॉइड सारख्या समस्या असतात, ज्यामुळे बाळाची वाढ नीट होत नाही. प्रोजेस्टेरॉन सारखा हार्मोन शरीरात कमी पडतो, जो की बाळाच्या इम्प्लांटेशनसाठी आणि ग्रोथसाठी महत्त्वाचा असतो. पण पीसीओडी आणि थायरॉइडमध्ये याची कमतरता होते व त्यामुळे ॲबॉर्शन्स होतं. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. बऱ्याचशा स्त्रियांचं लग्न हे रक्ताच्या नात्यामध्ये होतं, जसं मामाची मुलगी किंवा आत्याचा मुलगा किंवा इतर कुठल्या रक्ताच्या नात्यामध्ये, ज्यांचं रक्त सेम येतं, वंशावळ सेम येते, ज्यामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी होते व पेअर मॅच होत नाही, त्यामुळे बाळाची वाढ होत नाही व ॲबॉर्शन्स होऊन जातं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वीक सर्व्हिक्स. आजकाल भरपूर स्त्रियांना सर्व्हिक्स हे उघडं राहून जातं, ओपन राहून जातं, कारण की ते वीक असतं. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर फर्टिलाइज एम्ब्रिओ जेव्हा इम्प्लांटेशनसाठी गर्भाशयात येतो, तेव्हा तो गर्भाशयात न थांबता सरळ सर्व्हिक्समधून म्हणजे गर्भाशयाच्या तोंडातून बाहेर निघून जातो. हे सुद्धा एक मोठं कारण आहे ज्यामुळे गर्भाशयात टिकत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात कॉमन इन्फेक्शन्स. वेगवेगळ्या टाईपचे गर्भाशयाचे किंवा लघवीचे किंवा सर्व्हिक्सचे म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचे किंवा वजायनाचे वेगवेगळ्या टाईपचे इन्फेक्शन शरीरात असतात, ज्यामुळे गर्भावर त्याचा वाईट परिणाम होतो व गर्भाला ते डॅमेज करतात. जसं वजायनायटिस, युरिनरी इन्फेक्शन्स किंवा सिफिलिस, गोनोरिया किंवा टॉर्च इन्फेक्शन हे प्रमुख कारण आहेत जे गर्भाला खराब करतात, गर्भाला टिकू देत नाही व त्यामुळे ॲबॉर्शन्स होतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं स्ट्रेस. खूप साऱ्या स्त्रियांना भरपूर स्ट्रेस असतो, जसा फॅमिली स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस, ज्यामुळे प्रवास सुद्धा करावा लागतो, तर त्याचा परिणाम सुद्धा गर्भाशयावर होतो, कारण हार्मोनल इम्बॅलन्स होतं व त्यामुळे गर्भाची वाढ नीट होत नाही. त्यामुळेच पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त ॲबॉर्शन्स होतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आजकाल भरपूर स्त्रिया ह्या स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करायला लागल्या आहेत. ॲब्सोल्युटली त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण गर्भ आल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळाची वाढ व्हायची असेल तर त्याचं प्रॉपर न्यूट्रिशन त्याला गेलं पाहिजे. पण स्मोकिंग आणि ड्रिंकिंगमुळे प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना भेटत नाही, त्यामुळे ॲबॉर्शन्स होतं. शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं, जर प्रेग्नन्सी नको असेल तर अजिबात प्रेग्नन्सी ठेवू नका. बरेचसे कपल सुरुवातीला प्लॅन करतात पण प्रेग्नन्सी राहून जाते. त्यामुळे काय होतं की गर्भवती स्त्रीच्या मनामध्ये रिजेक्शन्स तयार होतं त्या बाळाविषयी, आणि त्यामुळे शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा होतं आणि आपलीच इम्युनिटी आपल्याच गर्भावरती वाईट परिणाम करते, त्यामुळे बाळाची वाढ होत नाही, त्यामुळे ॲबॉर्शन होतं. तर कपल्स तुम्ही शोधा की का बरं तुम्हाला वारंवार ॲबॉर्शन्स होत असतील. या कारणांपैकी कोणत्या कारणामुळे तुम्हाला ॲबॉर्शन होऊ शकतं ते कारण शोधा आणि तुमच्या गायनेकोलॉजिस्ट सोबत डिस्कस करा, म्हणजेच त्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकते. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.